अविनाश जाधव साहेबांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपण संबोधित करावं. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो. खरं तर मी खूप जास्त बोलणार नाही. शिरीष सावंत साहेब पक्षाचे ज्येष्ठ नेते शिरीष सावंत साहेब पक्षाची भूमिका मांडली. संदीप, खरं तर मला असं वाटतं तू अपेक्षा आणि न्याय चुकीच्या माणसाकडे मागतोय. ज्या अधिकाऱ्यांकडनं तू न्याय मागतोय त्यापेक्षा न्याय सन्माननीय राजसाहेबांकडे माग. तुला तिथूनच न्याय मिळेल. बाकीकडे हिंमत नाही न्याय द्यायची. हा सगळ्यांना घेऊन राजसाहेबांच्या दरबारी जा. मला वाटतं प्रश्न त्याच दिवशी संपला. अशा अनेक घटना या महाराष्ट्राने पाहिल्यात की ज्या वेळेला साहेबांकडे जातो त्यावेळेला त्या गोष्टीचा न्याय निवाडा जागेवर होतो. मला वाटतं याच्यापेक्षा चांगलं न्यायालय तुला या महाराष्ट्रात कुठे भेटणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोजमाप करायला घरात येताना चप्पल घालून येतात. एक दिवस त्याच चप्पलीने त्याला मारा. परत कोण यायची हिंमत करणार नाही. फक्त कारवाया जर करायच्याच असतील याला एवढ्या दिवसांनी काय आठवलं अधिकाऱ्याला की या झोपड्या वन खात्याच्या ज्या अधिपत्याखाली येतात. याच्या आधी जेवढे अधिकारी होते आणि ज्या वेळेला या झोपड्या बसत होत्या त्यावेळेला जे अधिकारी होते त्यांच्यावर कारवाई होणार आहेत का? त्यांनी त्याच वेळेला ऑब्जेक्शन घ्यायचं ना. 85-86ला जे अधिकारी होते त्यांनी त्याच वेळेला जर ऑब्जेक्शन घेतलं असतं तर आधी घरं उभी राहिली नसती. खरं तर ही सगळी बहाणे ही ढोंगीपण आहे. यांना मुंबईमधल्या महत्वाच्या जागा या मोकळ्या करायच्यात आणि अदानीच्या घशात घालायच्यात आणि त्याच्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. आता जागा मोकळ्या करणार आणि एकदा जागा मोकळ्या झाल्या की म्हणणार नाही ही वन खात्याची नाही प्रायव्हेट जागा आहे. ही अशी नाटकं हे करतात. मला असं वाटतं की या सर्व विषयावर शिरीष सावंत साहेब बोलतीलच. फक्त मी आज इथे आलोय संदीप आणि मुलूंच्या सगळ्या टीमला विश्वास द्यायला की आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत. लोकहिताच्या कुठल्याही कामात तुम्ही जेव्हा आम्हाला आवाज देणार त्याला संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद.